तर मी आज तुम्हाला पाटवडी दाखवणार आहे। यामध्ये मी मिश्रणामध्ये गाठी तयार होऊ नयेत यासाठी एक ट्रिक्स शेअर केली आहे। या ट्रिक्सने जर तुम्ही पाटवडी केली तर खूपच छान तयार होते आणि अगदी प्लेन अशी तयार होते, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, इथे मी घेतले आहे 1 वाटी बेसन पीठ। मिश्रणामध्ये गाठी तयार होऊ नयेत म्हणून काय करायचं, एका भांड्यामध्ये हे आपण 1 वाटी बेसन पीठ घालूया आणि त्याच वाटीने आपण 1 वाटी मोजून ह्यामध्ये पाणी घालणार आहोत। एका मिक्सरने किंवा चमच्याने किंवा हात स्वच्छ धुवून तुम्ही हे जे आहे ते चांगले फेटून घ्या, जेणेकरून तुम्हाला बेसनात जे खडे दिसत आहे ते फुटतील आणि पाटवडी बनवताना ह्यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। ही एक अतिशय सोपी ट्रिक आहे, जेणेकरून ह्यामध्ये गुठळी गाठी तयार होत नाहीत। तर ही ट्रिक्स तुम्ही नक्कीच वापरा। चांगले फेटून घेतल्यानंतर फ्रेंड्स पहा, हे अतिशय प्लेन असे मिश्रण तयार झाले आहे, जसे की तुम्ही पाहू शकता। 2 मिनिट हे बाजूला ठेवूया। आता आपल्याला वाटण तयार करायचे आहे। त्यासाठी मी घेतले आहे 10 ते 15 लसूण पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 आल्याचे तुकडे, 1 चमचा ओवा आणि 1.5 चमचा जिरे। मिरची इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊयात। यामध्ये पाणी बिलकुल घालायचे नाही, याचे बारीक असे वाटण तयार करायचे आहे। तर फ्रेंड्स पहा, इथे आपले हे जे वाटण आहे ते तयार आहे। लगेचच आता पाटवडीसाठी मिश्रण बनवायला घेऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये टाकते 2 ते 3 मोठे चमचे तेल। तेल गरम झाले की ह्यामध्ये घालूया जिरे आणि मोहरी। जिरे इथे मी थोडे कमी वापरणार आहे, कारण मी ऑलरेडी वाटणामध्ये जिरे वापरले आहेत। जिरे मोहरी फुलल्यावर आपले जे वाटण आहे ते ह्यामध्ये घालूया। तर या स्टेजला आपल्याला गॅस बारीक करायचा आहे। वाटण घातल्यानंतर 2 मिनिटे आपण हे तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। हळद आणि मीठ ह्यामध्ये मिक्स करून घेत आहे। ज्या वाटीने बेसन पीठ घेतले त्याच वाटीने आपण यामध्ये घालूया अर्धा वाटी पाणी। तर 1 वाटी बेसन पिठासाठी बरोबर आपल्याला पहिले 1 वाटी आणि आता अर्धा वाटी म्हणजे 1.5 वाटी पाणी लागले आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पाणी घातल्यावर गॅस हा आता मध्यम आचेवर करायचा। ह्याला आपल्याला एक दणकून उकळी काढून घ्यायची आहे। आता ह्याला छान प्रकारे उकळी येत आहे। आता आपण गॅस परत मंद आचेवर करणार आहोत आणि आपले जे बेसन आपण जे फेटून ठेवले होते ते ह्यामध्ये थोडे थोडे करून घालूया, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। गॅस हा आपल्याला मंद आचेवर करायचा आहे। तर हे आता आपण सतत हलवत राहणार आहोत, जेणेकरून हे व्यवस्थितपणे मिक्स होईल आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाठी तयार होणार नाही। 2 मिनिटांनंतर पहा, तुम्हाला मिश्रणाला सतत हलवत राहिल्याने घट्टपणा आलेला दिसत असेल तर आपण अजून हे 1 ते 2 मिनिटं हलवूया। तर पहा, मिश्रण आता कढई सोडायला लागले आहे, म्हणजे आपले मिश्रण हे तयार व्हायला लागले आहे, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। 1 मिनिटासाठी आपण ह्यावर आता झाकण ठेवूया। तर 1 मिनिटानंतर पहा, तर आपले मिश्रणाने पूर्ण कढई सोडली आहे, म्हणजे मिश्रण आपले चांगले रेडी आहे। या स्टेजला आपण गॅस बंद करूया। गरमच असताना आता आपण लगेच ह्या वड्या थापायला घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक प्लेट उलटी ठेवली आहे, त्याला मी थोडे तेल ग्रीस करून घेते। गरमच मिश्रण आपण ह्यावर टाकूया। गरमच मिश्रण आपण थापून घेणार आहोत, तर हाताला चटके बसतील यासाठी मी इथे गार पाण्याचा वापर केला आहे। तर गार पाणी हाताला लावून मिश्रण व्यवस्थितपणे थापून घ्यायचे। जशी तुम्हाला जाडी लागत असेल त्याप्रमाणे हे मिश्रण थापून घ्यायचे। जर तुम्हाला हाताला चटके बसत असतील तर तुम्ही हे मिश्रण वाटीला मागून तेल लावून किंवा पाणी लावूनही थापू शकता। पाटवडीलाच पाटवडी किंवा थापवडी असेही म्हणतात। तर पहा, इथे मी सर्व मिश्रण व्यवस्थितपणे थापून घेतले आहे। आता ह्यावर मी टाकते खोबऱ्याचा किस। खोबऱ्याचा किस घातल्यानंतर मी ह्यावर घालते थोडीशी कोथिंबीर। हाताने हे सर्व ह्यावर व्यवस्थितपणे दाबून घ्यायचे, जेणेकरून खोबऱ्याचा किस आणि कोथिंबीर ह्याला चिटकेल।
मिश्रण थोडेसे थंड झाले की लगेच आपण ह्याच्या वड्या पाडायला घेऊया। पूर्ण थंडही हे मिश्रण होऊ द्यायचे नाही। तर बघा, तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही ह्याच्या वड्या पाडू शकता। तर मी इथे चौकोनी शेपमध्ये ह्याच्या वड्या पाडून घेणार आहे। तर फ्रेंड्स पहा, इथे मी सर्व वड्या पाडून घेतल्या आहे। आता एक वडी आपण काढून बघूया। तर पहा, किती छान प्रकारे आपली वडी अगदी प्लेन अशी झालेली आहे, जसे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। आज आपण पाहणार आहोत मिक्स पिठांचा वापर करून आळूवडी बनवणार आहोत। इथे मी आळूच्या पानाची देठ काढून पाने स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता आपण एका भांड्यामध्ये घेणार आहोत 1 वाटी बेसन पीठ, 1 पळी ज्वारीचे पीठ। आळूची वडी कुरकुरीत होण्यासाठी मी इथे अर्धा पळी मैदा घालत आहे। ह्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर म्हणजेच मक्याचे पीठ वापरू शकता। ह्यामध्ये घालूया अर्धा पळी बाजरीचे पीठ। बाजरीचे पीठ वापरणे इथे ऑप्शनल आहे। चमच्याने सर्व पीठ एकमेकांमध्ये मिक्स करूया। आता यात जातील सुके मसाले टाकूया। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, चव येण्यासाठी थोडेसे जिरे, 1 छोटा चमचा ह्यामध्ये ओवा घालूया, चवीनुसार मीठ घालूया। टाकलेले सुके मसाले पिठामध्ये मिक्स करूया। थोडे थोडे करून यामध्ये पाणी घालूया। आपल्याला घट्ट असे मिश्रण बनवायचे आहे, जेणेकरून आपल्या पानांना हे व्यवस्थितपणे चिटकेल। तर इथे मी पीठ मिक्स करण्यासाठी हातांचाच वापर करत आहे, जेणेकरून ह्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही। पानांना लावण्यासाठी मिश्रण तयार आहे। तर एका प्लेटमध्ये 1 आळूचे पान आपण सरळ ठेवूया। त्याला हे वरच्या साईडने सर्व बाजूने मिश्रण लावून घेऊया। मिश्रण लावल्यानंतर अजून 1 आळूचे पान मी ह्यावर सरळ ठेवत आहे। त्याच्यावरही आपण केलेले मिश्रण लावून घेऊया। ह्यावर मिश्रण लावून झाल्यावर आता मी छोटेसे पान ह्यावर सरळ ठेवत आहे आणि त्यावरूनही मिश्रण लावून घेत आहे। सर्व मिश्रण लावून झाल्यावर मी चारी साईडने आळूचे पानही 1 इंच आत दुमडून घेणार आहे आणि त्यावर परत बॅटर लावणार आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे करायचे आहे ते। आणि सर्व ह्याच्यावर मिश्रण लावून झाल्यावर आपण ह्याची एक वळकुटी तयार करूया। अगदी घट्ट दाबून अशी वळकुटी तयार करायची आहे। यावर वरच्या साईडने मी थोडेसे मिश्रण लावते, जेणेकरून हे व्यवस्थितपणे चिटकेल। अशा प्रकारे सर्व आळूवडी आपण बनवून घेऊया आणि एका चाळणीला तेल लावून त्यामध्ये हे सर्व आळूवडी ठेवूयात। उरलेले पिठांचे मिश्रण हे मी वरून लावत आहे। तर तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे करायचे आहे ते। तर आपण ह्या वड्या उकडून घेणार आहोत। त्यासाठी मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवले। पाणी गरम झाल्यावर त्यामध्ये ही चाळणी ठेवूया। इथे महत्त्वाची गोष्ट अशी की माझ्या पातेल्यामध्ये ही चाळणी परफेक्ट बसते, त्यामुळे मी खाली स्टँड ठेवले नाही। तुम्ही इथे खाली स्टँडचा वापर करू शकता किंवा जर तुमच्याकडे स्टीमर अवेलेबल असेल तर त्यामध्येही तुम्ही हे उकडून घेऊ शकता। वरून झाकण ठेवूया। साधारणतः 30 मिनिट मी ह्या उकडून घेत आहे। 30 मिनिटानंतर वड्या ह्या चांगल्या प्रकारे उकडल्या आहेत। सुरी किंवा टूथपिक ह्यामध्ये अंदाज घालून बघायची। जर सुरीला पीठ चिकटले नाही म्हणजे आपल्या वड्या ह्या चांगल्या प्रकारे उकडल्या आहेत। तर थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाल्यावर ह्याच्या वड्या कापून घेऊया आणि आपण हे आता तळणार आहोत। आळूच्या वड्या तळण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये जेवढ्या वड्या बसतील तेवढ्या ह्यामध्ये सोडूया आणि आपल्याला ह्या मध्यम आचेवर थोड्याशा ब्राउनिश होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। तर बघा, दोन्ही साईडने तळल्यानंतर थोडासा ब्राउनिश कलर आलेला आहे। आता वड्या काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत। बघा तर किती छान कलर आलेला आहे, तुम्ही पाहू शकतात। या 100% कुरकुरीत होतात। तर फ्रेंड्स, नक्कीच अशा प्रकारे आळूवडी करून बघा। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा।